गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच आपण हे निरूपण श्रवण करायला बसलेलो आहोत असं समजून आपण निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमची पत्नी किंवा तुमचा पुत्र असतो, तुमचे कोणी नातेवाईक असतात, म्हणून तुमच्यासोबत कोण आलं आहे बघा, हा आपला आत्मा आहे। जेव्हा आत्म्यातून एक ऊर्जा बाहेर निघून जाते ना, तेव्हा मनुष्याचा मृत्यू झाला असं आपण म्हणतो। पण जर तुम्ही हे समजून घेतलं ना की तुमच्यासोबत जी तुमची पत्नी असेल, पती असेल किंवा तुमचा पुत्र कोणीही असेल, ते तुमच्यासोबत का आहेत याचं कारण जर तुम्ही समजून घेतलं ना, तर तुम्हाला आज यापासून पुढे कोणतीही तक्रार जीवनामध्ये राहणार नाही। कारण आजकालच्या या जमान्यामध्ये अनेक नवरा बायकोंना किंवा आईवडिलांना बघा या गोष्टीची तक्रार असते की माझी बायको किंवा माझा नवरा बघा माझ्यासोबत चांगलं वागत नाही, माझ्यासोबत नेहमी भांडण करत असतो। बघा आपण हे आयुष्य जगताना बघा आपल्या नवऱ्याप्रती आपण कधी बघा एखादी स्त्री असेल बघा भक्ती मार्गामध्ये येते, बघा तिचा नवरा व्यसनाधीन असतो, जुगार खेळत असतो, म्हणून ती बघा समर्थांना बघा एक निवेदन ठेवते, सद्गुरूंना निवेदन ठेवते की माझ्या नवऱ्याला चांगल्या मार्गावर आणा। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ह्या सर्व घटना घडत असतात ना, हे मागच्या जन्माचे कर्म असतात, ते फेडायचे राहिलेले असतात आणि तो आत्मा या जन्मामध्ये आपल्याशी बघा मिळून जातो। मग आपण म्हणतो की बघा आमची मुळं बाळं आहेत ना, आमच्यासोबत नीट वागत नाही। खूप साऱ्या लोकांना अशा समस्या असतात बघा, भरपूर अशी लोकं आहेत काय बघा, काहीकांना आपले मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम असतात, काहीकांना आपल्या पत्नीच्या बाबतीत प्रॉब्लेम असतात, सतत अशी विचार करत असतात की बघा ही माझी पत्नी नसती ना तर खूप बरं झालं असतं। बघा अशा खूप साऱ्या समस्या आजच्या कलियुगामध्ये निर्माण झालेल्या आहेत। ही माझी बायको अशी असायला हवी होती, माझा नवरा असा असायला हवा होता, माझी मुलं अशी असायला हवी होती, परंतु माझे नशीबच खराब, जे मला माझी मुलं किंवा माझी बायको किंवा माझा नवरा मला चांगला मिळाला नाही। मला असा पुत्र भेटला आहे जो माझं बोलणं ऐकत नाही। अशा खूप साऱ्या समस्या असतात ना बघा, ज्यांना अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात ना, आज तुम्हाला ही गोष्ट अगदी व्यवस्थित समजेल की असं तुमच्या बाबतीत का होतं। तुमच्या मनामधील असलेले जे संभ्रम आहेत ना, ते पूर्णपणे या निरूपणामध्ये दूर होणार आहेत। तुम्हाला तक्रार करण्याची कुठेही संधी राहणार नाही। म्हणून तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत ना, त्या शंका संपूर्ण दूर होणार आहेत। बघा आज तुमच्यासोबत तुमची जी पत्नी आहे तिच्या रूपाने जी आत्मा आली आहे ना, ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या शरीराला चालवणारी एक चेतन शक्ती आहे, एक ही चेतना शक्ती आहे, हा भगवंत आहे, ही एक ऊर्जा आहे। आणि ती ऊर्जा बघा कोण आहे बघा, सद्गुरूच आहेत ना। ज्या गोष्टीला ज्या शक्तीला आपण आत्मा असं म्हणतो बघा, ऊर्जा असं आपण म्हणत असतो, आणि हीच आत्मा आपल्या शरीर चालवत असते। आणि आपली जी आत्मा असते ना, ती 2 जन्म पुरुषांचे घेते आणि 2 जन्म स्त्रीचे घेत असते। आणि हे सर्व यासाठीच की त्या आत्म्याचं जे काही कर्माचा हिशोब आहे ते बरोबर करण्यासाठी आज तुमच्यासोबत जी तुमची पत्नी आहे, तर त्या पत्नीची निवड ही तुम्हीच केली आहे। तुमचे जे काही कर्म होते ना, त्या कर्मामुळेच तुम्हाला तुमची पत्नी आज मिळाली आहे। तुमचा त्या आत्म्यासोबत काहीतरी हिशोब होता, त्यामुळं ती आत्मा आज तुमच्यासोबत आली आहे। आपण जेव्हा पण कर्म करतो ना, तेव्हा आपण हा विचार करत नाही की आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायला नको आहे। आपण हा विचार करत नाही की आपण जे काही कर्म करतोय ना त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे।
जर तुमच्या पत्नीचा व्यवहार तुमच्या प्रति उत्तम असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमची पत्नी तुमची सेवा करते, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमची पत्नी आहे तुमची सेवा करत नाही, तिने तुमचं जीवन नरकासमान केलं आहे, तर दोन्ही परिस्थितींनासुद्धा तुम्ही स्वतः जबाबदार असता. कारण का? कारण जेव्हा तुमच्या पत्नीचा तुमच्याप्रती व्यवहार चांगला असेल, ती तुमची खूप चांगल्या प्रकारची सेवा करत असेल, काळजी करत असेल, तुमच्या आज्ञेचं पालन करत असेल, तुमचं बोलणं ऐकत असेल, तुमच्या सुखादुःखामध्ये नेहमी तुमची साथ जर देत असेल ना, तर खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असेल, त्याचबरोबर तुमच्या भक्ती मार्गामध्ये तुमच्या कार्यामध्ये तुमची ती चांगल्या प्रकारे मदत करत असेल, तर अशा परिस्थितीत निश्चितच ती जी आत्मा आहे ना, तुमच्या सत्कर्मामुळेच तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही चांगले कर्म केले होते, पुण्यकर्म केले होते, म्हणून तुम्ही त्या आत्म्यासोबत कोणतीही चुकीचा हिशोब बनवलेला नव्हता, ज्यामुळं ती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास देत नाही. तुम्ही त्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास दिलेले नव्हते, आणि म्हणूनच ती आत्मा या जन्मामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्रास देत नाही, कष्ट देत नाही. तुम्ही मागील जन्मामध्ये असे काही पुण्यकर्म केले होते ना, ज्यामुळं तुम्हाला कोणतेही त्रास न देणारी, तुमची सेवा करणारी, तुमचा बघा नवरा भेटलेला आहे, तुमची पत्नी भेटलेली आहे. पण कधीकधी मनुष्य मात्र चुकतो कुठे, की बघा आपली पत्नी चांगली असेल, बघा संस्कारी असेल ना, तरीसुद्धा तिच्याकडे तो लक्ष देत नाही, व्यसनामध्ये गुंतला जातो, जुगारामध्ये गुंतला जातो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुला हा भगवंताने दुसरा चान्स दिलेला आहे, या भक्ती मार्गामध्ये सुंदरता निर्माण कर. बघा काही माणसं असतात ना, त्यांचं घरदार श्रीमंतीसुद्धा व्यवस्थित असते, कसल्या गोष्टीची कमतरता नसते, तरीसुद्धा आपलं कुटुंबसुद्धा एकदम सुंदर आनंदामध्ये असतं. पण बघा संगतीमध्ये जडले जातात आणि मग संसाराची राख रांगोळी करतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, तुझ्या हातामध्ये सर्व आहे. अजूनही तुझ्या जीवनामध्ये बघा काही स्त्रिया असतात, आपलं घर कुटुंब एकदम व्यवस्थित असूनसुद्धा परपुरुषाचा संग करतात. मग समर्थांनी सांगितलेलं आहे की अशी जी माणसं असतात ना, त्यांना नरकाशिवाय कुठे जागा मिळत नाही. नरक यातना भोगाव्याच लागतात, आणि त्या एवढ्या त्रासदायक असतात ना, आपण विचारसुद्धा करू शकत नाही, एवढ्या त्रासदायक असतात. गरम गरम बघा ती कढई असते, तेलाची कढई असते, त्याच्यामध्ये यमलोक बघा यमदेव आपल्याला टाकतात. बघा किती त्रास होत असेल, तो आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण या गोष्टीची ज्याला भीती नाही ना, बघा तो कोण आहे बरं? तो भगवंताचा भक्त आहे. तो कधीही बघा या मृत्यूला कधीच घाबरत नाही. कारण का? कारण तो चुकीचं कर्म कधी करतच नाही. म्हणून जर मृत्यूवर विजय मिळवायचा असेल ना, तर सद्गुरूंचे भक्त व्हा. समर्थांनी जी गोष्ट सांगितलेली आहे, जी भक्ती सांगितलेली आहे, आपले पूर्ण कर्म आहेत ना, श्रीरामांच्या या बघा या वैखरीमध्ये निर्माण करा. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण पाहत होतो की तुम्ही मागच्या जन्मामध्ये चांगले कर्म केले असतील ना, तेव्हाच तुम्हाला चांगली पत्नी मिळालेली आहे, चांगला नवरा मिळाला आहे. पण दुसरी परिस्थिती अशी आहे की जर तुमची बायको तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची फसवणूक करत असेल, तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला कधीच मदत करत नसेल, तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये मदत करण्यापेक्षा त्या कार्यामध्ये ती संकट निर्माण करत असेल, तर निश्चितच तुम्ही त्या आत्म्यासोबत कधी ना कधी अशाच प्रकारे व्यवहार केला असेल, ज्यामुळं आज तुम्ही त्या आत्म्याचा बघा त्रास देणाऱ्यासाठी तुमच्या बायकोच्या किंवा नवऱ्याच्या किंवा पुत्राच्या स्वरूपामध्ये आले आहे. या संसारामध्ये कोणतीही घटना अकारण घडत नाही, ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. पण आपण ते समजून घेतो का? आपल्या पूर्वजन्माचे बघा आपण वाईट कृत्य केलेलं असेल आणि ते या जन्मामध्ये फेडावंच लागणार आहे ना, कर्माचा हिशोब आहे ना.
प्रत्येक जन्मामध्ये फेडला जातो. आणि हा कलियुग आहे. इथे जर तुम्ही वाईट कृत्य केलं ना तर लगेच ताबडतोब फेडावं लागणार आहे. म्हणून कर्म करताना 1000 वेळा विचार करा, कारण हे कलियुग आहे. पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये हे कर्म फेडावं लागणार नाही. जे आता करायचं ना ते लगेच उद्या फेडावं लागणार आहे. म्हणून परमेश्वराला घाबरलं नाही तरी चालेल, पण वेळेला घाबरा, कारण वेळ असते ना प्रत्येकाला आपली किंमत दाखवत असते. समर्थांनी सांगितलेलं आहे. आपल्याला हे माहीत आहे का की आपल्यासोबत असं का घडत आहे? तुम्ही असं म्हणाल की मी देवाची खूप भक्ती करतो. काही लोक असे सुद्धा म्हणतात की मी खूप सारे पुण्यकर्म करत असतो, दान धर्म करत असतो, देवाचे नेहमी नामस्मरण करत असतो, परंतु तरीसुद्धा माझी बायको माझ्यासोबत असं का वागते बरं? मला सर्व काही आनंदी अगदी चांगलं मिळालं आहे. मी सर्व काही चांगलं कर्म करतो, सर्वांना दान धर्म करत असतो, देवाची भक्तीसुद्धा करत असतो, परंतु माझ्या बायकोच्या बाबतीत माझं सर्व काही वाईट का आहे? माझी बायको माझं काहीच ऐकत का नाही? किंवा ती माझी सेवा किंवा काळजी करत नाही? ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की कधीतरी तुम्ही त्या आत्म्यासोबत वाईट व्यवहार केलेला आहे, ज्याचीच परतफेड आज तुम्हाला मिळत आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष द्यायला पाहिजे. कर्म आपल्याला कधीच माफ करत नाही, ते आपल्याला कधीच माफसुद्धा करत नाही. म्हणून समर्थांनी प्रत्येक श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की एक वेळेला देवाला घाबरलं नाही तरी चालेल, पण हे कर्म आहेत ना त्यांना घाबरावंच लागेल. कारण देव आहे ना एवढा दयावान आहे, एवढं भोळं दैवत आहे ना. आपण भोले शंकरांना भोलं दैवत म्हणतो, ते उगाच म्हणतो का? हा मनुष्य देह आहे ना असं म्हणतात, हा चुकीचा पुतळा आहे. पण हा चुकीचा पुतळा आहे ना त्याने एवढ्यासुद्धा चुक्या करू नये की वारंवार देव तुला माफ करत राहील. देव माफ करून करून किती वेळा करेल. आणि देव पण भगवंत एवढं भोळे आहेत ना, प्रत्येक वेळेला याच्या चुका माफ करत असतात. पण कर्म आहेत ना देवाचं हृदय खूप मोठं आहे. देव तुम्हाला वेळोवेळी क्षमासुद्धा करेल, परंतु कर्म आहेत ना कधीच कोणाला माफ करत नाही. कर्म त्यांचा हिशोब आहे ना तो पूर्ण केल्याशिवाय शांत कधीच बसत नाही. मग तुम्ही कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, तुमचे कर्म आहेत ना नेहमी जन्मोजन्मी तुमचा पाठलाग करत असतात. तुमचे जर चांगले कर्म असतील तर मग तुम्हाला त्यांचा परिणाम चांगला भोगायलाच मिळेल. परंतु जर वाईट कर्म असतील ना तर वाईट परिणामसुद्धा भोगायला मिळत असतो. परंतु कर्म त्यांचा हिशोब असतो, हा पूर्ण करूनच घेत असतात. जर जर तुम्ही कोणाला त्रास दिला असेल, जर तुम्हाला सुद्धा तसाच त्रास दिला जाईल. ही गोष्ट अगदी 100% सत्य आहे. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे ना ते तुम्हाला एक ना एक दिवस मिळणारच आहे. जर तुम्ही कोणासोबत काही चुकीचं केलं आहे, तुम्ही कुठल्याही व्यक्तीला किंवा स्त्रीला घाणेरड्या नजरेनं पाहिलं असेल ना तर तुम्हाला त्याचा परिणामसुद्धा भोगावा लागेल. जर तुम्ही तुमच्या शरीराचा, कोणत्याही भागाचा, कोणत्याही अवयवाचा चुकीचा वापर करत असाल तर होऊ शकतं की कुठल्या तरी जन्मामध्ये तुमचा तो शरीराचा अवयव असेल, शरीराचा तो भाग असेल, तुमच्याकडून हिसकावून घेतला जाऊ शकतो. जर कुठल्या आत्म्याजवळ पैशाची कमतरता आहे, मग नक्कीच त्या आत्म्यानं कधी ना कधी पैशांचा दुरुपयोग केलेला आहे. त्यानं कुठल्या तरी जन्मामध्ये पैशांचा दुरुपयोग केलेला असेल, त्यामुळं आज तो आत्मा गरीब आहे. इथे सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण उपासना करूनसुद्धा, भरपूर व्रत वैकल्य करूनसुद्धा, कधीकधी आपण परमेश्वराकडे निवेदन करूनसुद्धा आपल्याला फरक मात्र पडत नाही. आपण कधीकधी म्हणतो एवढी देवाची उपासना करतो, एवढी देवावर माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे, तरी माझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती मात्र वाढतच नाही. माझं जीवन जैसे ते आहे तसंच आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ही उपासना आहे ना, ही परमेश्वराची ही भक्ती आहे,
या श्रीरामांचं नामस्मरण आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर मागच्या जन्माचे पाप असतील तर ते पापसुद्धा मिटून जातील. कारण का? कारण त्यांची कमतरता होते. कारण जेव्हा भरपूर प्रमाणामध्ये येतात ना, हे नामस्मरण त्या पापांना नष्ट करत असतं. म्हणून प्रत्येक भक्ताने, प्रत्येक मनुष्याने अशी तक्रार परमेश्वराकडे करायला नको की बघा मी एवढी उपासना करून सुद्धा माझी परिस्थिती जैसे तीच आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्या मागच्या जन्मामध्ये जे पाप आहेत ना, ते बघा, ते धुण्याचं काम बघा सद्गुरू करत आहेत. तुला बघा, भले तुझ्या जीवनामध्ये संपत्ती कमी येत असेल, पण तुझ्या मागच्या जन्माचे जे पाप आहेत ना, एवढे साचलेले आहेत की ते बघा परमेश्वर धुण्याचं काम करत आहे, ते नष्ट करण्याचं काम करत आहे. तुला योग्य वेळी तुझा परतावा नक्कीच मिळणार आहे. पण आपण त्याची वाट पाहतो का? आपण वाट पाहण्या अगोदरच आपण कधी हनुमंताची सेवा करतो, कधी श्रीरामाची करतो, कधी विष्णूची करतो. आपला एक देव कधी असतो का? कधीच नसतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा, कधी आपण म्हणत असतो की मी एवढा गरीब का? बघा त्याचं हे उत्तर आहे. त्यामुळं आज तो आत्मा गरीब आहे ना, पैशासाठी त्याला आज रडावं लागत आहे. पैशाचा गैरवापर करणं म्हणजे पैसे घाणेरड्या ठिकाणी, व्यसन करण्यासाठी, मांस मंदिरा या सर्व गोष्टीसाठी वापरणं. पैसे वाईट व्यसनासाठी, वाईट ठिकाणी जाण्यासाठी वापरणं हा असतो पैशाचा गैरवापर. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर अशा पद्धतीने, अशा प्रकारे पैशाचा जर तुम्ही गैरवापर करत असाल तर तो त्या पैशांचा अपमान आहे. पैशाला आपण लक्ष्मी माता म्हणत असतो आणि आपण अशा प्रकारे पैशांचा जर गैरवापर करत असू ना, तर साक्षात माता लक्ष्मीचा हा अपमान आहे. जर तुम्ही एखाद्याला खूप जास्त दुखावला असेल तर कधी ना कधी तुमच्यासोबत सुद्धा तेच होणार आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या पुत्राचा, तर एक पुत्र असा असतो जो तुमची सेवा करतो, तुमची खूप काळजी घेत असतो. तर लक्षात ठेवा, कधीतरी तुम्ही त्या आत्म्याची खूप सेवा केली असेल आणि म्हणूनच आज ती आत्मा तुमचा पुत्र म्हणून तुमच्या सोबत आहे आणि तीच आत्मा आज तुमची सेवा करत आहे. ती आत्मा तिचं ऋण फेडण्यासाठी तुमच्या जवळ आली आहे. त्याचबरोबर दुसरा असं सुद्धा पुत्र असतात जे तुमची सेवा मात्र कधीच करत नाही, तुमचं म्हणणं ऐकत नाही. त्याचबरोबर असे पुत्र तुमचं धन नेहमी खर्च करत असतात. तर अशी आत्मासुद्धा तिचा हिशोब पूर्ण करण्यासाठी बघा ती जन्माला आलेली असते. तुम्ही कधीतरी त्या आत्म्यासोबत तसंच वागला असाल आणि म्हणूनच आज ती आत्मा तुमच्या पुत्राच्या स्वरूपामध्ये तुमच्या सोबत आली आहे. अशा प्रकारे ती तुम्हाला त्रास देत असते. आता तिसरा पुत्र असा असतो, जेव्हापर्यंत तुमचा हा पुत्राचा विवाह होत नाही ना, तेव्हापर्यंत तुमचा तो पुत्र तुमचं बोलणं ऐकत असतो, तुमची सेवा करत असतो. परंतु जसा त्या पुत्राचा विवाह होतो तेव्हा तो पुत्र तुमचं बोलणं ऐकत नाही, तुमची सेवा करत नाही. त्याचं स्वतःचा परिवार असतं आणि तो त्याचा परिवार वेगळा घेऊन वेगळा राहतो. तो तुमच्याबद्दल काहीही त्याला वाटत नाही, तुम्हाला त्रासही देत नाही, परंतु तुमची मदतसुद्धा करत नाही. तुमच्याबद्दल तुमच्या त्या पुत्राच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती असणार नाही. असा हा मुलगा आहे ना, एक उदासीन मुलगा असतो. तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत अशाच प्रकारे व्यवहार केला असेल. बघा मागच्या जन्मामध्ये तुमच्या बाबतीतसुद्धा असंच घडलं असेल आणि म्हणूनच तो आत्मा आज तुमच्यासोबत आहे ना, तो अशा प्रकारे वागत असतो. आणि मग आपण म्हणतो की बघा मी मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मला आता तो पैसे देत नाही, माझा तो सांभाळ करत नाही. पण तू सुद्धा तुझ्या आईबापाचा कधीच सांभाळ केला नव्हता. म्हणून हे भोग आहेत ना, तुम्ही जसे वागलात ना त्याच पद्धतीने बघा तुमचं हे कर्म आहेत ना, ही जी वेळ आहे ती वेळ प्रत्येकावर येत असते. म्हणून एक मुलगा असा सुद्धा असतो, जर तुम्ही कोणत्याही जन्मामध्ये कोणत्याही आत्म्याला कोणतेही कष्ट दिले असतील, तर त्या आत्म्यावर अत्याचार केले असतील,
त्याच्यासोबत तुम्ही जर दुश्मनाप्रमाणे व्यवहार जर केला असेल ना, तर तो पुत्र तुमच्यासोबत अगदी तसाच व्यवहार करतो. जसा तुम्ही तुमच्या आत्म्यासोबत केला होता, तो पुत्र तुमच्यासोबत अगदी दुश्मनासारखा वागेल आणि आज तो पुत्र तुम्हाला मारेलसुद्धा. आणि आज आपण अशा अनेक केसेस पाहत असतो बघा, बातम्यांमध्ये ऐकत असतो. अशा अनेक ही प्रकरणे आपण पाहत असतो. जी मुलं आईवडिलांना मारत आहेत, घरातून बाहेर काढत आहेत, त्यांना खूप त्रास देत आहेत. तर असे पुत्र आपल्या कर्मामुळे येत असतात. या सर्व गोष्टीला आपण बघा स्वतः जबाबदार असतो. आणि आपण त्या आत्म्यासोबत जसे वागलो होतो ना, तोच हिशोब पूर्ण करण्यासाठी ही आत्मा पुन्हा आपल्यासोबत येत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी ती आत्मा ही आपल्यासोबत आली ना, तरीही तिला व्यवस्थित करण्यासाठी समर्थांनी ही भक्तिमार्ग सांगितलेला आहे. बघा, मागच्या जन्मात जर वाईट कर्म केलेले असतील, असा एखादा व्यक्ती असेल आणि जर त्याने ते सद्गुरूंचे चरण पकडले, चरण धरले, चरण स्पर्श केला, सद्गुरूंना शरण गेला ना, तर ते बघा, ते पूर्ण ज्याने कर्म वाईट कृत्य केलेले आहेत ना, ते नष्ट होऊन जातील. एवढी शक्ती आणि ऊर्जा या भगवंताच्या चरणामध्ये आहे. म्हणून एकदा काय झालं, 2 भाऊ असतात आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो आणि आईसुद्धा काही वर्षापूर्वी मेलेली असते. 2 भाऊ होते. मोठ्या भावाचं लग्न झालं होतं आणि लहान भावाचं अजून लग्न झालेलं नव्हतं. एका भावाचं लग्न झाल्यानंतर त्याचे वडील हे जग सोडून निघून गेले होते. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी बघा काय घडतं, जो छोटा भाऊ असतो तो आजारी पडतो. तेव्हा मोठा भाऊ काही दिवस त्या छोट्या भावाचे उपचार करत असतो, परंतु तरीसुद्धा तो छोटा भाऊ ठीक होत नाही. तेव्हा त्या मोठ्या भावानं आणि त्याच्या बायकोनं एक प्लॅनिंग केलं बघा. त्यांनी विचार केला की आपण कधीपर्यंत आपल्या या भावाचा आजारपणाचा खर्च उचलणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला खूपच त्रास सहन करावा लागत आहे. जर आपण असं केलं की आपल्या या भावाला आपल्या मार्गातून दूर केलं, तर यामुळे आपण याच्या त्रासापासून मुक्त तर होऊच, पण त्याचबरोबर वडिलांची सर्व प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. अशा प्रकारे बघा दोघेही प्लॅनिंग करतात आणि त्यांनी विचार केला की भावाची तब्येत तर खराबच आहे. आपण लोकांना सांगू शकतो की आजारपणामुळे आमचा भाऊ मेला आहे. अशा प्रकारे आपल्यावर कोणीही संशयसुद्धा घेणार नाही. अशा प्रकारे त्या नवरा बायकोनं छोट्या भावाच्या विरोधामध्ये षडयंत्र रचला. त्यानंतर ते दोघेही एका वैद्याकडे जातात. त्याला खूप सारे पैसे देतात आणि त्याला सांगतात की तू आम्हाला औषधांच्या ऐवजी विष दे. तो वैद्यसुद्धा त्या दोघांना या औषधांच्या बदल्यामध्ये विष देतो आणि दोघे ते विष घेऊन घरी येतात. दुधामध्ये ते विष मिसळून छोट्या भावाला प्यायला देतात, ज्यामुळं सकाळी छोट्या भावाचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्यानंतर सर्वांना हे सांगितलं जातं की छोट्या भावाची तब्येत खराब होती आणि ज्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. छोट्या भावाच्या अंतिम संस्कार केले जातात व बघा आता ते दोघेही नवरा बायको एकटेच राहतात आणि त्यांना अजूनही मूळ बाळाची प्राप्ती झाली नव्हती. परंतु काही वर्षानंतर त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म होतो. अशा प्रकारे ते दोघेही नवरा बायकोच्या आयुष्यातील बघा ते आनंदाचं वातावरण निर्माण होतं. पैशाची तर त्यांना आता कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, कारण छोट्या भावाची संपत्तीसुद्धा आता त्यांच्याच नावावर झाली होती. आणि आता घरामध्ये पुत्राचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावारा राहिला नव्हता. खूपच आनंदाने ते पुत्राचं नामकरण करतात. हळूहळू मुलगा मोठा होतो आणि मुलगा विवाहयोग्य झाल्यानंतर मोठा भाऊ मुलाचे धूम धडाक्यामध्ये लग्न लावून देतो. सुनबाई घरी येते, परंतु काही दिवसानंतर त्या पुत्राची तब्येत खराब होते. तो आजारी पडतो. त्या मुलाचे वडील त्याचे वेगवेगळ्या वैद्यांकडून उपचार करून घेतात, परंतु कुठल्याही वैद्याचा त्या मुलाच्या तब्येतीवर काहीच परिणाम होत नव्हता. मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलाचे उपचार करूनसुद्धा तो मुलगा बरा होत नव्हता. उपचारात वडिलांनी त्यांच्या जवळील सर्व पैसे, सर्व जमीन, सर्व प्रॉपर्टी विकली,
परंतु तरीसुद्धा मुलाच्या तब्येतीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही. आता मुलाचे वडील बघा कर्जबाजारी झाले होते. नातेवाईकांकडून त्यांनी पैसे उसने घेतले होते, परंतु मुलाच्या तब्येतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती, जेव्हा वडील मुलाच्या शेजारी बघा त्या कॉटवर बसले होते, तेव्हा तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बघा बाबा, आता मी वाचू शकत नाही. आता माझी वेळ भरली आहे. आता मी जात आहे. माझे जे कर्म होते ना, माझा जो हिशोब होता तो मी चुकता केला आहे. तेव्हा वडिलांना वाटलं की आजारपणामुळे याच्या मेंदूवर परिणाम झाला असेल. तो मला बघा दादा म्हणून हाक मारत आहे. तेव्हा वडील त्याच्या मुलाला म्हणतात, पुत्रा, मी तुझा वडील आहे, तुझा भाऊ नाही. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अरे कोणाचा वडील आहेस तू? अरे तू माझा बाप नाही, तू माझा भाऊ आहेस. मी तोच तुमचा भाऊ आहे, ज्याला तुम्ही दोघांनी नवरा बायकोनं विष पाजून मारलं होतं. आणि आता या जन्मामध्ये मी तुमचा पुत्र बनून माझा हिशोब चुकता करण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहे. माझ्या प्रॉपर्टीचा जो काही हिस्सा होता ना, त्यापेक्षा अधिक मी माझ्या उपचारावर खर्च करून घेतले आहेत. आता माझा हिशोब पूर्ण झाला आहे आणि आता मी चाललो आहे. तेव्हा हे दोघेही नवरा बायको रडू लागतात. दोघांनाही पश्चाताप वाटू लागतो. तेव्हा नवरा बायको बघा पुत्राला म्हणतात, ठीक आहे, आम्ही असं केलं होतं ना, ही आमची चूक झाली, परंतु आमची जी सूनबाई आहे तिचा यामध्ये काही चूक आहे का? तिने असं कोणतं पाप केलं होतं ज्यामुळं तिला आता तू पूर्ण आयुष्य विधवेचं आयुष्य जगावं लागणार आहे? तेव्हा तो पुत्र म्हणतो, ही पत्नी नाही, ही तर तोच वैद्य आहे ज्याने तुमच्याकडून पैसे घेऊन मला मारण्यासाठी विष तुमच्याजवळ दिलं होतं. मागच्या जन्मामध्ये ही एक वैद्य होती, परंतु या जन्मामध्ये ती माझी पत्नी बनून आली आहे आणि आज हिला तिच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार आहे व त्यानंतर त्या पुत्राचा मृत्यू होतो. समर्थांनी सांगितलेलं आहे की या कथेचं तात्पर्य काय, या कथेचा उद्देश काय, की जर आपण कोणाचे धन हडपवून घेत असू, कोणासोबतही अन्याय करत असू, वाईट वागत असू, मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो आत्मा असतो ना, त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी आपल्याजवळ निश्चित येत असतो. आणि म्हणूनच तुम्ही कोणासोबतही चुकीचे वागू नका. तुमची जी मुलं आहेत ना, तुमची पत्नी आहे किंवा तुमचा जो नवरा आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही त्याच्यासोबत भांडू नका, कोणत्याही प्रकारची तक्रारसुद्धा करू नका. प्रत्येक जण असतो ना, त्याचं कर्ज फेडण्यासाठी इथे जन्म घेत असतो. जसं तुम्ही केलं आहे तसं तुम्हाला भोगावं लागणारच आहे ना. तुम्ही कितीही पळवून जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमचे कर्म असतात ना, तुमचा पाठलाग कधीच सोडणार नाही. जेव्हापर्यंत तुमच्या कर्मांचा हिशोब असतो ना, तो चुकता होत नाही, तेव्हापर्यंत ते कर्म असतात ना, पाठलाग तुमचा कधीच सोडणार नाही. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये असंच सांगितलेलं आहे की नेहमी मनुष्याने चांगलं कर्म करत राहायला पाहिजे, कारण मनुष्याला त्याच्या कर्माचं फळे भोगावंच लागत असतं. आणि म्हणूनच आपण कधीही कोणाबद्दलही जास्त लगाव किंवा कधीही कोणाबरोबर जास्त दुश्मनी करू नये, कधीही कोणासोबत वाईट व्यवहार करू नये. तुमच्या परिवारामध्ये तुमचं मन असतं ना, तुमचं एक कर्तव्य समजून तुम्ही तुमचा व्यवहार करत राहा. जो तुमच्यासोबत जसं वागत आहे ना, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, कारण ती आत्मा असतो, त्याचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आलेली असते. त्याचा जो हिशोब असेल तो तुम्हाला चुकता करावाच लागेल. तुम्ही त्यांच्यासोबत जसे वागाल ना, तशी वागणूक तुम्हाला त्यांच्याकडून मिळणारच आहे. आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करायला हवा. नेहमी चांगले कर्म करा. देवाच्या भक्तीमध्ये स्वतःला लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. देवाला स्मरून तुम्ही त्या आत्म्याची माफी मागा ज्यांना तुम्ही कधी काळी कुठल्याही प्रकारे त्रास दिला असेल ना. सकारात्मक दृष्टीने इतरांसोबत वागा. असं नाही की समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागतोय मग तुम्हीसुद्धा त्याच्यासोबत वाईट वागायलाच हवं. तुम्ही हे समजून घ्या की आपण इथे आपला हिशोब पूर्ण करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळं जेवढे शक्य होईल ना तेवढे चांगले कर्म करा.
कारण जर तुम्ही चांगले कर्म केले नाहीत ना, वाईट कर्म करत राहिलात, तर तुमचे हे कर्म आहेत ना तुमच्यासोबतच राहतील आणि पुढच्या जन्मात तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास सहन करत राहावा लागेल. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे, चांगले कर्म करा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही जर आत्तापासून सुरुवात कराल ना, जर तुम्ही 2 वेळची उपासना कराल, समर्थांनी सांगितलेल्या या शब्दाचं वचनबद्ध राहाल, तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, तुम्हीही सुखी राहा, दुसऱ्यालाही सुखात बघा. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.